अब बात करेंगे महाराष्ट्र के जल संसाधन मंत्री और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल की, जिन्होंने केंद्र सरकार पर गंभीर आरोप लगाए हैं। जयंत पाटिल ने कहा कि केंद्र सरकार महाविकास आघाड़ी सरकार के मंत्रियों पर ईडी और सीबीआई द्वारा गलत तरीके से शिकंजा कसने में जुटी हुई है। उन्होंने कहा कि महाराष्ट्र की महाविकास आघाड़ी सरकार में मंत्रियों के खिलाफ आरोप दाखिल कर राज्य सरकार को बदनाम करने की साजिश रची जा रही है। जयंत पाटिल ने महाराष्ट्र के अहमदनगर में आयोजित एक प्रेस वार्ता के दौरान ये बातें कही। यही नहीं, जयंत पाटिल ने एकनाथ खड़से और उनके दामाद के साथ साथ मंत्री हसन मुशर्रफ के खिलाफ की जा रही जांच को राजनीति से प्रेरित कार्रवाई बताया। जयंत पाटिल ने यह भी कहा कि वो अन्य दलों के उन नेताओं की सूची जल्द देंगे जो हाल ही में भारतीय जनता पार्टी में शामिल हुए हैं, जिनकी ईडी द्वारा जांच वक्त की जरूरत है। जयंत पाटिल ने उन सभी पर धन शोधन का आरोप लगाया। उदाहरण खडसे साहेबांच्या केसचं आता सगळे त्यांचं खरेदीचं काम, जमीन जी काय 2 एकर 3 एकर खरेदी केली, ती खरेदीचं काम हे बँकच्या पैशातून केलं, ऑफिशियल चेकचं पेमेंट देऊन RTGSने पेमेंट केलेलं आहे। तरी त्यात मनी लॉन्ड्रिंगचा विषय आणण्याचा प्रयत्न होतोय आणि सतत त्या बाबतीत भूमिका अशी घेतली जाते। आता ती MIDCची जागा होती का नव्हती, 50 वर्षापूर्वी ती जागा ईडीने MIDCने ताब्यात घ्यायचं ठरवलं, पण ती कधीच ताब्यात घेतली नाही। त्यामुळे त्या मालकाने ती जमीन ही त्या मालकातली काही जमीन त्याला मोबदला न देता MIDCने प्लॉटही वाटप केलं आणि काही जमीन त्यांनी काहीच केलं नाही। ती मग त्याची शिल्लक असणारी जमीन त्याने त्या माणसाने यांच्या जावयानं विकली। ती खरेदी करताना जावयाने RTGSने पेमेंट केलं, कर्ज काढलं, ते पेमेंट केलं आणि 4 वर्षात हळूहळू ते पेमेंट जमीन घेतलेली त्याचं कर्जही फेडलं त्यांच्या जावयाने। यांचा जावई इंग्लंडला राहतो, तो ब्रिटिश सिटीजन आहे आणि तो बिचारा रीतसर त्याने खरेदी केली, पेमेंटचे सगळे ऑफिशियल पेमेंट केलेलं आहे आणि कर्ज काढून त्याने ते कर्ज फेडलं 4 वर्षात। एखादं जर मनी लॉन्ड्रिंग असतं तर कर्ज काढायची गरजच नव्हती। नंबर 1, समजा कर्ज काढलं असतं तर ते एका रस्त्यातच एखाद्याने फेडलं असतं। त्यांनी दर महिन्याला हळूहळू टप्प्याटप्प्याने तरी देखील मनी लॉन्ड्रिंगचं चार्ज खडसे साहेबांच्या बाबतीत लावायचं काम चालू आहे।